हॅलो, मी डॉक्टर सुश्रुत तातेट. मी एक बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. बानेरमध्ये आमचं द एस्थेटिक हब नावाचं कॉस्मेटिक सर्जरी हॉस्पिटल आहे. इथे आम्ही 3 प्लास्टिक सर्जन कॉस्मेटिक सर्जरी प्रॅक्टिस करतो. तर कॉस्मेटिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक प्रोसिजर करण्या अगोदर तुम्हाला काय प्रिकॉशन्स किंवा काय तुम्हाला काळजी घ्यावी लागेल त्याच्यावर हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला कॉस्मेटिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक प्रोसिजर करताना तुमच्या स्वतःच्या सेफ्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. आता ही सेफ्टी कशी येणार याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर सर्वात अगोदर तुम्हाला डॉक्टरची डिग्री बघणं फार गरजेचं आहे. डॉक्टरच्या डिग्रीमध्ये MBBS, MS, MCH प्लास्टिक सर्जरी ही डिग्री असणे फार महत्त्वाचे आहे. कारण की ही डिग्री म्हणजे डॉक्टर जो असतो तो 15 वर्ष प्रॅक्टिस केल्यावर त्याला ही डिग्री मिळते आणि त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा सेफ्टीचा जो रेशो असतो तो खूप जास्त चांगला असतो आणि तुमची जी कॉस्मेटिक प्रोसिजर आहे किंवा कॉस्मेटिक सर्जरी आहे ती सेफ्टी आणि सेफ एन्व्हायरमेंटमध्ये होते. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा त्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्या तेव्हा तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स, त्याच्याकडे असलेले पहिल्या पेशंटचे फोटो हे सर्व तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की ह्या डॉक्टरांना किती एक्सपिरियन्स आहे. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये एक्सपिरियन्स खूप जास्त मॅटर करतो. तुमचा एक्सपिरियन्स, डॉक्टरांचा एक्सपिरियन्स जेवढा जास्त तेवढा तो तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकतो. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला डॉक्टरांची डिग्री पाहायची आहे. त्याच्यानंतर त्यांचं काय एक्सपिरियन्स, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते पाहायचं आहे. तो हॉस्पिटल जिथं तुमचं ऑपरेशन होणार आहे ते रजिस्टर्ड आहे का, जसं की पुण्यामध्ये पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे रजिस्ट्रेशन देतं, तर ते रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे कंप्लीट आहे का ते तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा प्रोसिजर रूममध्ये तुमचं सर्जरी किंवा तुमची कॉस्मेटिक प्रोसिजर होणार आहे ती किती छान आहे ते तुम्हाला पाहावं लागेल. कॉस्मेटिक आमच्या द एस्थेटिक हब बानेरमध्ये आमची जी ऑपरेशन थिएटर आहे ती ॲल्युमिनियम पॅनेलिंगची ऑपरेशन थिएटर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो होणारा इन्फेक्शनचा संभाव्य धोका आहे तो खूप 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 कमी होऊन जातो आणि तुमची कॉस्मेटिक प्रोसिजर आणि सर्जरी ही खूप छान पद्धतीने होते. त्याच्यानंतर तुमच्या कॉस्मेटिक प्रोसिजरमध्ये लागणारे भूलतज्ञ म्हणजे ॲनेस्थेटिक यांची डिग्री काय आहे हे सुद्धा तुम्हाला तपासणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये सुद्धा MBBS, MD ॲनेस्थेशिया हे डॉक्टर असणे फार गरजेचं आहे. कारण की हे डॉक्टर तुम्हाला भूल देण्यात फार निष्णात असतात आणि तुम्हाला ऑपरेशन करताना, ऑपरेशन झाल्यावर सुद्धा काही पेन होत नाही किंवा खूप कमी पेन होतं. त्यामुळे ॲनेस्थेटिक डॉक्टरची डिग्रीसुद्धा तपासणं हे तुमचा अधिकार आहे आणि हे तुम्ही केलंच पाहिजे. कोणतीही कॉस्मेटिक प्रोसिजर आणि कॉस्मेटिक सर्जरी झाल्यावर तुम्हाला काही डॉक्टर डायरेक्ट घरी सोडतात, पण घरी गेल्यावर तुम्हाला कधी कधी पेन होऊ शकतं, कधी कधी तुम्हाला सूज येऊ शकते, लालसरपणा येऊ शकतो. त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये काही बेड्स अवेलेबल आहेत का जिथे तुम्ही काही वेळ आराम करू शकता आणि परत घरी जाऊ शकता हे तुम्हाला पाहावं लागेल. इथे द एस्थेटिक हब जे की बानेरमध्ये आहे इथे आमच्याकडे फारच वेल इक्विप्ड वॉर्ड आहे जिथे तुम्ही ऑपरेशन किंवा तुमची कॉस्मेटिक प्रोसिजर झाल्यावर काही काळ आराम करू शकता आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला घरी जायला परमिशन देतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण कॉस्मेटिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक प्रोसिजर करण्या अगोदर करणं फार गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टींची खात्री झाल्यावरच तुम्ही स्वतःची एखादी कॉस्मेटिक प्रोसिजर आणि सर्जरी प्लॅन करा. द एस्थेटिक हब बानेरमध्ये आम्ही 3 प्लास्टिक सर्जन जे की तिन्ही बोर्ड सर्टिफाईड MBBS, MS, MCH प्लास्टिक सर्जन आहोत आणि इथे आम्ही एकत्र प्रॅक्टिस करतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची सेफ्टी जी आहे ती 3 टाइम्स आहे. तुमचा जो डॉक्टरांचा एक्सपिरियन्स आहे तो 3 टाइम्स आहे. आमचा कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स 25 इयर्सचा आहे आणि आम्ही 10,000 पेक्षा जास्त सर्जरीज केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या सेफ्टीविषयी खात्री देऊ इच्छितो. ह्याच्याशी संबंधित आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आमची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि आम्हाला तुमच्या कॉस्मेटिक नीड्सबद्दल आम्हाला सांगू शकता. धन्यवाद.